नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो वाशिममध्ये असलेले हिडन प्लेस शोधायला। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बोलतो तलाव आहे तिथला, तो कमळावाला तलाव आहे बघा इथं। नारळाची झाडं वगैरे आहेत ना का चांगले आहेत? नारळाची झाडं वगैरे तिथं इथून आतमध्ये का? चल चल। काकांना रस्ता विचारला तर काकाने आपल्याला कातबाव गावामध्ये पाठवलं। काकांना पण रस्ता माहिती नव्हता। तर असंच आम्ही चुकत याला त्याला रस्ता विचारत बरंचसं तलं फिरलो, पण आम्हाला हिडन प्लेस असलेला तो त्याला काय बघायला भेटला नाही। तर आमची कशी अवस्था झाली तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल। विचार म्हणलं तरी तल्याचा पुढं पोराला विचार, त्याला माहिती असेल। आईला विचार नाही, पोराला विचार, फोनवरती आहे ना दादा। तो तलाव कुठे आहे? इकडे एक तला आहे नाही का, तिकडे नारळाची झाडा कमली चांगली। कुठे कुठे इकडून रस्ता नाही का पुढे कुठे कुठून येतो? लागला बघा तुम्ही कॅनलचा पुढे रस्ते, म्हणजे आपल्या कॅनलच्या रोडला जायचं का? नाही, मग त्याच्या पुढे टर्नले आपल्या त्या मठाच्या पुढचा का? मठाच्या इथे का? मठ आहे नाही का, त्याच्या पुढे कॅनेल लागतो बघ, पूल लागला। हां हां हां, त्याच्या पुढेच रस्ता टर्न असं राईट साईडला याच्यावरती। असं टर्न आहे ना, असं वरच्या साईड कॅनलला ते घुमा। हा, इकडे कुठला नाही का तलाव वगैरे? आम्हाला एकाने आता रस्ता इकडचा सांगितला। इकडून आहे, पण इकडून तिकडे इकडे का? बकरी बिकरी कशी हार्ड आहे बघ। हा तोच व्हिडिओ तो वाशिमवाल्याने टाकला होता नाही का, आम्ही वाशिमकर। असं एक गाव आहे, तिथून माऊली आहे, कातबाव गाव आहे। कातबाव चल, मच्छर चावायला लागले इथे मला। बकरी बिकरी देखत म्हशी गाई आहेत हा, त्या काय पण असं त्या गाई म्हशी। चलो। आता ज्या भाईला आपण रस्ता विचारला त्यांनी रस्ता एकदम बरोबर सांगितला, पण तो रस्ता काय आमच्या डोक्यामध्ये शिरलाच नाही। म्हणून आम्ही आता चाललोय परत पुढं कुठं तरी कोण भेटेल त्याला विचारू आणि तिथून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू। तुम्ही तोपर्यंत रस्त्याची मजा घ्या। दोन्ही बाजूला हिरवळ आहे, मधून वाकडा तिकडा रस्ता आणि चांगला रस्ता आहे। तर बघा आणि एकदा नक्कीच इकडे येऊन जा, तुम्हाला पण अशा रस्त्यावरती राईड करायला जाम भारी वाटेल। यांना विचारत आहे, यांना विचार चालला कुठे? इकडं आहे का? इकडे तर मला पॅक वाटतंय का? इकडे काही नाही वाटत मला। दादा तो तलाव कुठे आहे? तलाव जो रस्ता तो कमलाची फुलं विलात नाही का तिथं? नारळाची झाडं लावलेत काही? सोलानी सोलानी तर बंद तिथून रस्ता आहे का पण जायला? गेट आहे ना, सोलानाच्या आतमधून जाऊ? आतमध्ये जायचं डायरेक्ट फुलं पाहिजे नाही रे, बघायचं आहे फक्त। चाल। फार्म टोलाच्या आतमध्ये इथं कोणच नाही, डायरेक्ट गाडी टाकतात। विचारायला कोण नाही तर कोणाला विचारतो? टोलानी फार्मच्या आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतरला भाई दोन्ही बाजूला आंब्याची झाडं आणि मधून तो रस्ता, एक नंबर असा वाड्याचा फील येत होता। तलाव पाहायला आलो तो, तलाव बघायला आलोय, तलाव नाही का? दादा 5 मिनिटं दिले का? आतमध्ये एंट्री करस्तोवर आपल्याला कोणीच रोखला नाही ना। आतमध्ये गेल्याच्या नंतर वॉचमन आपल्याला बोलतं का इथं परमिशन नाही, या नाही त्या नाही। अरे भाई तुला एवढं जर माहिती आहे तर तू गेटवर बस ना, गेटवर बस। तिथेच आम्हाला सांग ना बाहेरच्या बाहेर का भाई ते एंट्री नाही, तुम्ही बाहेरच्या बाहेर निघून जा। काकाने पण दिमाग खायचे कामं, आतमध्ये येऊन दिलं ना मग ते परमिशन नाही। तरी पण मी काकांना बोलण्यामध्ये गुतवलं। ओमकारने आतमध्ये जाऊन बऱ्याचशा व्हिडिओ काढल्या। त्या व्हिडिओ तुम्हाला मी आता दुसऱ्या पार्टमध्ये टाकल, त्या तुम्हाला त्याच्यात बघायला भेटतील।
पण आता तुम्ही अख्खा व्लॉग एन्जॉय करा मस्तपैकी. मी त्या काकाला सगळी विचारपूस करत घेतली अख्खी ना, असं बातांमध्ये घुमतवत राहिलो. ओमकारने आतमध्ये जाऊन मस्तपैकी सगळे व्हिडिओ काढले, ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि शेवटी काकाने काय केला त्या पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, जरा पण स्किप करू नका. काकाला मी पाका घुमतवायला घातला होता, पण काका काय आपल्या याच्यामध्ये घुमतला नाही. शेवटी काकाने तिकडे गेला, आतमध्ये दांडू उचलून आणला. तर ओमे आतमध्ये काय करतो बघायला, तो दांडूक घेऊन गेला. अरे बाई आम्ही काही चोरीविरी करायला आलो का, तू काय आमच्या उपटी घालची. काका पण हाड माणूस होता. सगळी गांडवागांडवी झाल्याच्यानंतरला आपण तिथून निघलो. निघताना पण काकाशी बऱ्याचशा वाता केल्या. काकाला विचारला जागा जमीन किती आहे, काय आहे, कोण सीट आहे, सगळा ते आपल्याला माहिती पडला तिथं. मग तिथून आपण निघलो. मग मला एक समजत नाही, काका डोक्याने यायला होता का, भाई तू गेटवर बस ना, गेटपासूनच आम्हाला बाहेर पाठव ना, तू आतमध्ये येऊन देतो आणि मग सांगतो इथं परमिशन नाही, या नाही त्या नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच पाठवलं पाहिजे होता. आता इथे भाऊ कोण होता आपल्याला नक्की ओळखून आला नाही हेल्मेट मुलं, पण भाई त्यांनी एक म्हणजे असा प्रोत्साहन दिलं आपल्याला. आणि अशी लोकं जर आपल्याला नेहमी भेटत राहिली ना, तर मग एक पॉझिटिव्ह एनर्जी येते पुढचा व्लॉग बनवण्यासाठी. एवढं सगळं हेल्पट मारून पण आमचा जीव काही शांत झाला नाही. तरी पण आम्हाला कुठला ना कुठला तला बघायचा होता, म्हणून आम्ही निघलो कॅनलच्या रस्त्याला. आता इकडं कोण भेटतो का, इकडं कोणाला विचारून जर समजतो का तल्याचा, या बघा आम्ही निघलो. तो तलाव कुठे आहे, तो कमळ वगैरे आहे, ते नारळाची झाडं वगैरे आहेत बघा, तिकडंच आहे ना, तिकडूनच जायचं ना. काका चाफ्याचा वाडा इकडेच ना, ते तलाव पण इकडेच आहे ना. तलाव पुढे इथूनच आहे का, पण जामला आत आहे का. अच्छा ठीक आहे, थँक्यू. आता परत इथं दोन माणसांना विचारून समजलं का चाफ्याच्या वाड्यामध्ये एक तलाव आहे. आता चाललो आपण चाफ्याच्या वाड्यात. इथे 2 रस्ते आहेत वाटतं, याला विचार. तलाव कुठे आहे तो, तल्याकडे जायचा रस्ता कुठला आहे, इथून का सीधाच आहे ना. चल. जाताना आधीच समजलं का इकडे जाम चिखल असेल, पण भाई ती मजा पण घ्यायची होती ना, त्याला पण बघायचा होता, म्हणून आम्ही पुढे गेलो. किती लांब आहे काय माहित नाही आपल्याला. आलो खरं इथं नाही, जंगलात उभं राहिले. तो वाघ बीक जर आला तर उलट्या बाई तिकडे ती ताऱ्यावरची मेहनत बघा, काहीच ही मेहनत बघा ही. अशा चिखलाच्या रस्त्याने आम्ही गाडी टाकली ना, सापार की सरपटत ती गाडी पुरं करली. ओम्याला सांगितला भाई तू पुरं जा, आणि दोघांना निचकायला लागेल, म्हणून ओम्या पुढे निघला आणि मी काही रस्त्यात चालत गेलो. स्क्रिप्टेड कंटेंट, मला एकट्याला जंगलात टाकून पळाला काहीच. गाईस इसको बोलते चिंबोरी, ये चिंबोरी. अख्ख्या रस्त्याने बऱ्याच चिंबोरे बघायला भेटल्या, पण आपण चिंबोऱ्यात पकडू शकत नाही ना, आता काय न्यायलाच नव्हता तो. आता पुढच्या वेळेस नक्कीच या रस्त्यामध्ये एकदा यायला लागेल, कारण चिंबोरे आपल्याला पकडायला भेटतील. मग बरंच काही काही इथं ते आलो, पण ह्यो त्याला न येतो काही. आता काय करायचा, तो त्याला नाही, पण माऊलीचा व्ह्यू लय खतरनाक आहे बघ. पाण्यात पण दिसतंय, समोर पण दिसतंय बघ, कसला कचकी व्ह्यू आहे ना. कुठल्या तरी पक्ष्याचा आवाज येऊ. पक्षी कुठे आहे, अरे हे बघ पाण्यात आहे. ज्या तल्याच्या शोधासाठी आपण आलतो तो त्याला काय आपल्याला बघायला भेटलाच नाही. आपण पोचलो दुसऱ्याच तल्यावर, तरी एवढा जंगल फिरलो, मजा वाटली, एक चांगला अनुभव आला. पुढच्या वेळेस परत जाऊ आपण, जो त्याला बघायचा होता ना तोच त्याला बघण्यासाठी.
जंगलात एक पाखरू असतो, त्याला काय बोलतात ते मला माहीत नाही, पण ती आपली रगात पेतात आणि त्या एक पाखराला रगात जर गोर लागला ना तर मग त्यांची सगळी पाखरं आपल्यावर तुटून पडतात. रस्ता माझ्या पाखरं चावली म्हणून मी वरती आलो, पण साहेब एवढं बिझी झालं होतं आणि एवढे व्हिडिओ काढत बसलो होतो. सगळ्या साहेबांचा यूट्यूब चॅनल आहे आणि सगळं व्लॉग त्यांनाच टाकायचं आहेत. काही वरती याचं नावच घेत नव्हतं. शेवटी वरडलो तेव्हा वरती आलं. मध्ये मीच जरा विसरलो आणि आपला मोबाईल मला आडवा ब्लॉग काढायचा त्या विसरून मी रोजच्या सवयीप्रमाणे उभा मोबाईल धरत होतो. पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच तुम्ही, मध्येच कुठंच व्हिडिओ सोडू नका. इकडे नेटवर्क नाही काय नाही, पण भारी वाटते. इकडून पण एक रस्ता आहे. हा रस्ता पण कुठं जातो आपल्याला नेमका माहीत नाही. तुम्ही कधी घेतले का अशा रस्त्याचा सुंदर अनुभव? असा अजिबात नसेल घेतला, मला तर वाटतंच. या असं सीन बघायची मजा म्हणजे वेगळीच असते. अख्ख्या रस्त्यानं उम्या गाडीला लोलवीत घेऊन आला, पुरं आला ना, पुरं येऊन परत निचकला. या असा का ड्रायव्हर जर जोरीला असला तर मागं कधीच बसू नका. मागं जर बसलं तर तुमचा पण निकाल होईल. आता सगळं चालून आम्ही घरी जायला निघलो होतो. घरी जायच्या टायमावरती आमच्याकडनं एक अशी चुकी झाली की आम्ही कॅनलच्या रस्त्यातनं गाडी टाकली आणि आमची गाडी चिखलात अटकली होती. ती काढायला पण आम्हाला जाम कसरत घ्यायला लागली. त्या तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटेलच. सध्या ही व्हिडिओ बघितली, हिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा.